नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सायन्स लेक्चर सिरीजमध्ये. पार्ट सेकंडचा चॅप्टर फर्स्ट इयत्ता 10वी आपण बघणार आहोत, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. ओके, सो इम्पॉर्टंट चॅप्टर, काळजीपूर्वक त्या ठिकाणी लक्ष देऊन ऐकायचं आहे. काही नोट्स असतील त्या नोट्स त्या ठिकाणी तुम्ही काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून एक्झामला तुम्हाला त्या काम येतील. ओके, चला तो सुरू करूया. हेरिडिटी अँड हेरिडिटरी changes. Okay dear students, you know that hereditary is the transfer of biological characters from one generation to another via genes. Okay, hereditary म्हणजे काय आहे तर हे बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्सचं ट्रान्सफर आहे. ट्रान्सफर करणे, काय ट्रान्सफर करणे? बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स कोणाकडून? एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे. दिस इज द डेफिनेशन ऑफ हेरिडिटरी. ओके, हेरिडिटी लक्षात ठेवायची आहे. ही हेरिडिटीची प्रॉपर व्याख्या आहे. ओके, जॉन ग्रिगर मेंडेल इज अ पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. मॉडर्न जेनेटिक्सचे पायोनियर कोण आहे तर ग्रिगर मेंडल. ओके, अराउंड द पिरियड ऑफ 1886 इट टूक अ लॉंग टाइम फॉर हिम टू अंडरस्टँड द कंक्लूजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. In 1901, the reason behind the sudden changes were understood due to the mutational theory of Hugo de Vries. Meanwhile, in 1902, Walter and Sutton observed the paired chromosomes in the cell of a grasshopper. ग्रासहॉपरमध्ये त्यांनी काय बघितलं होतं? क्रोमोझोमची पेअर. Until then, it was not known to anyone. Research started in the direction of finding the नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल. ओके, तोपर्यंत कोणी जेनेटिक मटेरियल शोधलेलं नव्हतं. वेन इट वॉज प्रूव्ड दॅट जीन्स आर कॅरीड व्हाया क्रोमोझोम्स. त्यांनी सांगितलं की जीन्स कशाच्या माध्यमातून वाहून नेले जातात? क्रोमोझोमच्या माध्यमातून वाहून नेले जातात. थ्रू विच 1944 ट्रिओ ऑफ सायंटिस्ट वॉस्टवॉल्ड वेरी, मेसिन, MC कॅर्थी अँड कोलिन मॅकलिऑड proved that except viruses सोडून all living organism has a DNA, has a genetic material. म्हणजे व्हायरस सोडून त्या ठिकाणी सर्व जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे सर्वांमध्ये काय असतं? DNA मटेरियल्स असतात, कारण की त्यांच्यामध्ये सेल्स म्हणजे आपण काय म्हणतो पेशी असतात. ओके, त्या ठिकाणी व्हायरसेसमध्ये पेशी नसतात, त्यांना आपण एक जीव म्हणून कन्सिडरच करत नाही. ओके, या तिघांच्या सांगण्यावरून, या वैज्ञानिकांच्या सांगण्यावरून. ओके, इन 1961 द फ्रेंच जेनेटिस्ट फ्रान्सिस्को जॅकॉब अँड जॅक मोनॅड proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cells. It helped to uncover the genetic codes hidden in DNA. Thereby, the technique of recombination DNA technology emerged, which has vast scope in the field of genetic engineering. The science of heredity is useful for diagnosis, treatment, and prevention of heredity disorder, production of hybrid varieties of animal and plants. ओके, निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे हे आहे. नंतर अजून त्या and in industrial processes in which microbes are used. ओके, अशा प्रकारे खूप इम्पॉर्टंट हे काय आहे तर हे युजेस आहेत हेरिडिटीचे. आपण त्या ठिकाणी डायग्नोसिस कशा प्रकारे करू शकतो, ट्रीटमेंट कशी करू शकतो, प्रिव्हेन्शन हेरिडिटी डिसऑर्डर, हे सगळं सायन्स ऑफ हेरिडिटीने शक्य झालेलं आहे. म्हणून सायन्स ऑफ हेरिडिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. यानंतर आपण बघूया ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन अँड ट्रान्सलेशन. ओके, त्यामध्ये आपण आधी ट्रान्सक्रिप्शन विषय डिस्कस करूया. विथ द हेल्प ऑफ RNA, रायबोन्यूक्लिक ॲसिड, ओके, द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA पार्टिसिपेट इन द फंक्शन ऑफ सेल अँड देअरबाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी. जे RNA असतात DNA मध्ये प्रेझेंट असणारे ते काय करतात? बॉडीचं फंक्शन करतात आणि कंट्रोल त्या ठिकाणी करत असतात. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस
is stored in the DNA and synthesis of appropriate protein as per requirement is necessary for body. These proteins are synthesized by DNA through the RNA. ओके, DNA मध्ये प्रोटीन असतं सिंथेसाइज होत असतं RNAच्या माध्यमातून. ओके, दिस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. याला सेंट्रल डोग्मा म्हणतात. प्रोटीन सिंथेसिस जी प्रोसेस आहे DNA मध्ये होणारे कोणाच्या थ्रू, तर RNAच्या थ्रू, त्याला सेंट्रल डोग्मा असे म्हणतात. दिस इज द डेफिनेशन ऑफ द सेंट्रल डोग्मा. पाठ करायचे आहे. mRNA messenger RNA is produced as per the sequence of nucleotides on a DNA. ओके, mRNA काय केले जातात, प्रोड्यूस केले जातात सिक्वेन्स ऑफ थ्रू RNA. ओके, mRNA इज प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सनुसार DNA वरती mRNA प्रोड्यूस केले जातात, मॅसेंजर RNA. ओके, ओनली वन ऑफ द टू स्ट्रँड ऑफ DNAचे दोन स्ट्रँड तुम्हाला याच्यामध्ये स्लाईडमध्ये दिसत असेल बघा. त्यापैकी एका स्लाईडमध्ये असणारे टू स्ट्रँड ऑफ DNA इज यूज्ड इन दिस प्रोसेस. त्या ठिकाणी यूज केले जातात. द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन द mRNA बिंग produced is always complementary to the DNA strand used for synthesis. Beside, there is a uracil in RNA instead of thymine of DNA. ओके, DNA मध्ये असणारा थायमिनची जागा त्या ठिकाणी कोण घेत असतं, युरेसिल घेत असतं. ओके, अशा प्रकारे काय होत असते, ट्रान्सक्रिप्शन होत असते. लक्षात ठेवायचं आहे, बिसाइड देर इज अ युरेसिल इन RNA instead of thymine of DNA. दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. ह्या RNAच्या सिंथेसिस प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. ओके, मग दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट रिगार्डिंग टू द ट्रान्सक्रिप्शन ऑफ RNA. ओके, द mRNA फॉर्म्ड इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. mRNA जो तयार झालेला आहे न्यूक्लियसमध्ये, तो आता कुठे एंट्री करणार, सायटोप्लाझममध्ये. इट ब्रिंग्स इन द कोडेड मॅसेज फ्रॉम DNA कडून काय आणणार आहे, कोडेड मॅसेज त्या ठिकाणी आणणार आहे. द मॅसेज कंटेन द कोड्स फॉर अमिनो ॲसिड्स. आणि जे अमिनो ॲसिड्स निर्माण करायचे आहे त्यांच्यासाठीचा कोड त्यांच्याकडे असणार आहे. द कोड फॉर इच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. आणि प्रत्येक अमिनो ॲसिडसाठी 3 न्यूक्लियोटाइडचा कोड त्यांच्याकडे असणार आहे. इट इज कॉल्ड ॲज ट्रिप्लेट कोडॉन. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, ट्रिप्लेट कोडॉन असे म्हटलं जातं. ओके, अशा प्रकारे त्या ठिकाणी ट्रिप्लेट कोडॉन त्यांना म्हटलं जातं. तुम्हाला फिगरमध्ये पुढे दिसेल, पण स्लाईडवरती दिसेल बघा, बघू शकता ट्रिप्लेट कोडॉन कशा प्रकारे अमिनो ॲसिड बनवण्यासाठीचा मॅसेज त्या ठिकाणी मॅसेंजर RNA कडून घेऊन येत आहे. ओके, mRNAच्या स्वरूपामध्ये. ओके, हे बघा या स्लाईडमध्ये आपल्यास दिसतं आहे की या ठिकाणी ट्रिप्लेट कोडॉन त्या ठिकाणी वरच्या दिशेने बघा tRNA ट्रिप्लेट कोडॉन, अँटीकोडॉन्स त्यांना म्हटलेलं आहे बघा, रायबोझोम्स, mRNA. ओके, कोडॉन आणि कोडॉनवरती वरच्या साईडने ॲमिनो ॲसिड बघा, तो एक ॲमिनो ॲसिडसाठी ट्रिप्लेट कोडॉन तयार झाला आहे बघा. UGC असेल, GCA असेल, UCA असेल. ओके, दिस इज कॉल्ड ट्रिप्लोड कोडॉन. ओके, ओके, अशा प्रकारे डॉक्टर हरगोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, हॅज मेड अप ऑफ इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन इन डिस्कवरी ऑफ द ट्रिप्लेट कोडॉन फॉर 20 अमिनो ॲसिड. 20 अमिनो ॲसिडसाठी जो ट्रिप्लेट कोडॉन आहे तो हरगोविंद खुराना यांनी शोधण्याचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर दिस वर्क ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द नोबल प्राइज इन 1986. त्यांना 1968 साली काय देण्यात आलेलं आहे, तर नोबल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. Each mRNA is made up of 1000 of triplet codon. एक जो mRNA आहे 1000 ऑफ ट्रिप्लेट कोडॉनने बनलेला असतो. ॲज पर द मॅसेज ऑन द mRNA, अमिनो ॲसिड आर सप्लाइड बाय द tRNA. ओके, tRNAला काय केला जातो, मॅसेज. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन. ओके, tRNA वरती काय असतात, अँटीकोडॉन्स. तुम्ही बघू शकता tRNA त्याच्यावर कोण असतं, अँटीकोडॉन. हॅविंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन. कोडॉनला काय असते, ती कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असते बघा, वरच्या दिशेने जे आलेले आहे ट्रिप्लेट अँटीकोडॉन्स ट्रिप्लेटच्या फॉर्ममध्ये, ते काय आहे, तर ते त्या ठिकाणी ह्या आहे, सप्लिमेंटरी आहे. ओके, कॉम्प्लिमेंटरी आहे सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. दिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ट्रान्सलेशन म्हटलेलं आहे. द अमिनो ॲसिड्स ब्रॉट इन बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स. कशा बॉन्डने बांधलेले आहे, पेप्टाइड बंधाने. वरती तुम्ही बघू शकता इच्या तिथं शेजारी पेप्टाइड तो बॉन्ड आहे. ओके, विथ द हेल्प ऑफ
RNA कशाच्या स्वरूपामध्ये RNAच्या माध्यमातून. ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोसोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड बाय द amino acids brought in by tRNA are bonded together by peptide bonds. ओके, कोणत्या बॉन्डने? वरच्या दिशेने पेप्टाइड बॉन्ड दिसतो आहे with the help of RNA. During this process the ribosome keeps on moving from one end of the mRNA to other end, okay, by the distance of one triplet codon. एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने त्या ठिकाणी ते पुढे पुढे सरकत आहे. यालाच काय म्हटलं जातं? ट्रान्सलोकेशन. म्हणजे त्यांचं लोकेशन त्या ठिकाणी तयार होतं आहे आणि पॉलीपेप्टाइड बॉन्डिंग तुम्हाला त्या ठिकाणी तयार होताना दिसते ॲमिनो ॲसिड कोरन. या स्लाइडमध्ये तुम्ही सर्व त्या ठिकाणी व्यवस्थित बघू शकता. ओके, सच अ मेनी चेन्स कम्स टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. आणि ही जी चेन आहे ही कॉम्प्लेक्स प्रोटीन निर्माण करत असते. these proteins control various function in the body of living organism and their appearance too. ओके, आणि बॉडीचं जे काही फंक्शन आहे वेरियस फंक्शन ते कंट्रोल करण्याचं काम या माध्यमातून घडत असतं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्स ड्यू टू जीन्स ओनली. ओके, म्हणजे जीनच्या याच्याने साह्यानेच त्या ठिकाणी नवीन ऑर्गॅनिझमचा जन्म होत असतो. अँड सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन. आणि याच्यातलेच काही जीन्स काय होत असतात? पुढच्या पिढीकडे, नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर होत असतात विदाऊट एनी चेंजेस. अँड ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू डिअर ऑफस्प्रिंग. म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये त्यांचे काय काही कॅरेक्टर्स जसे त्या तसे काय होतात? कॅरी फॉरवर्ड त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसतात. However, sometimes sudden changes occur in those genes. Sometimes any nucleotide of the gene changes its position. आणि काही न्यूक्लियोटाइडची काही जीन्स आहे ती आपली जागा काय करून घेतात? ओके, मग समटाईम काय होत असते? जागा न्यूक्लियोटाइड आपली चेंज करून घेतात. मग जीन्स चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉजेस अ मायनर चेंज विच इज नथिंग बट द म्युटेशन. त्यालाच काय म्हटलं जातं? मग म्युटेशन. काय होत असतं? न्यूक्लियोटाइड काय करतात? जीन्समध्ये असणारे न्यूक्लियोटाइड्स काही वेळेला आपली जागा चेंज करतात, त्यालाच म्युटेशन असे म्हणतात. ओके, मग न्यूक्लियोटाइड समटाईम एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीनमध्ये न्यूक्लियोटाइड काय करतो? पोझिशन बदलवतो मायनर फॉर्ममध्ये, त्यालाच म्युटेशन असे म्हणतात. मग दिस इज द डेफिनेशन ऑफ म्युटेशन. लक्षात ठेवायचं आहे. सम म्युटेशन्स मे बी मायनॉर बट सम मे बी कन्सिडरेबल. काही खूप जास्त प्रमाणात होत असतात. फॉर एक्झाम्पल दॅट इज म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर लाईक अ सिकल सेल ॲनेमिया. ओके, डिसऑर्डर त्या ठिकाणी होत असतात. दिस इज ॲन एव्हर लास्टिंग प्रोसेस अँड इट इज वन ऑफ द प्रूफ फॉर डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि डार्विनच्या थेरी नॅचरल सिलेक्शनची जी थेरी आहे त्याचं आपल्याला हे एक्झाम्पल बघावयास मिळतं की त्या ठिकाणी न्यूक्लियोटाइडने जीन्समध्ये असणाऱ्या न्यूक्लियोटाइडने जर खूप मोठ्या प्रमाणात अदलाबदल केली जागेची तर त्यावेळेला कॅरेक्टरिस्टिक्समध्ये चेंज होते आणि याला म्युटेशन असे म्हणतात. त्याचं एक्झाम्पलही देण्यात आलेलं आहे. जेनेटिकल डिसऑर्डर होत असतील जसं की सिकल सेल ॲनेमिया. ओके, अशा प्रकारे आपण आतापर्यंत बघितलं. यानंतर आपण त्या ठिकाणी काय बघणार आहोत तर इव्होल्यूशन कसं झालं, इव्होल्यूशनची थेरी काय आहे, डार्विनचा सिद्धांत काय, सर्व बघणार. थँक्यू.